नमस्ते, मी ॲडव्होकेट सूरज मादेवाड जमादार. आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे इलेक्शन. कुठलंही इलेक्शन असू दे, लोकसभेचं किंवा विधानसभेचं असू दे किंवा स्थानिक पातळीवरती नगरपालिकेचं, महानगरपालिका असू दे किंवा ग्रामपंचायत. आता सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या इथे महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन्स घोषित झालेले आहेत. आपल्याला सर्वांना त्याचं माहिती आहे मित्रहो. तर त्याच्यामध्ये 29 महानगरपालिकेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केलेली आहे. त्या राज्य निवडणूक आयोगाने हे अशी एक सार्वत्रिक निवडणुकाची पुस्तक सुद्धा त्या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे. आपण जेव्हा फॉर्म त्या ठिकाणी घ्यायला जातो ते अशी पुस्तक त्या ठिकाणी तुम्हाला भेटते आणि त्या पुस्तकीमध्ये सर्व ते फॉर्मच्या संदर्भामध्ये आरक्षणाच्या संदर्भामधल्या सर्व गोष्टी डिस्क्लोज केलेल्या आहेत. नॅशनल पक्षाच्या संदर्भामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहे ह्या सर्वांची या पुस्तकामध्ये चिन्हाची सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये डिस्क्लोज केलेल्या आहेत पुस्तकीमध्ये. आणि दुसरं अशा पद्धतीचा एक फॉर्म आहे. आता हा फॉर्म हे प्रचंड टेक्निकल गोष्टी याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. अशा पद्धतीचं पूर्वी कधीही एवढा मोठा फॉर्म नव्हता, हा पहिल्यांदाच आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही गेले 2 ते 3 दिवस झालं हे फॉर्म आम्ही भरतोय. इलेक्शन जे निवडणुकीला इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे आम्ही फॉर्म भरतोय. त्याच्यामध्ये असंख्य महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकेमधनं आम्हाला बरेचसे लोकांचे, वकिलांचे सुद्धा फोन आलेले. त्याच्यानंतर बरेचसे उमेदवारांचे फोन आले. आम्ही जवळपास 35 उमेदवारांचे आम्ही आता फॉर्म भरून दिले. आणि आम्ही तिथले जे इलेक्शन जे कंडक्ट करतात त्या रिटर्निंग ऑफिसरकडे सुद्धा हे फॉर्म कसं भरायचं, याच्यामध्ये काय काय गोष्टी फिलअप केलेल्या पाहिजे या सर्वांची आम्ही त्याच्याकडनं माहिती घेतली मित्र. आता सर्वात महत्वाचं आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेसाठी आता निवडणूक होत आहेत. आणि अशामध्ये आज उद्या शेवटचे दिवस आहे. आता हे उद्या शेवटचे दिवस असताना सुद्धा अनेक पक्षांचे जे हे आहेत उमेदवारांची यादी डिक्लेअर झालेली नाही, त्यांना एबी फॉर्म भेटलेले नाही. त्यामुळं खूप साऱ्या लोकांचे इलेक्शनचे जे फॉर्म्स आहेत उमेदवारी फॉर्म आजपर्यंत तागायत भरले गेले नाही. त्यामुळे उद्या प्रचंड शेवटचा दिवस असल्यामुळं त्या ठिकाणी हे पडणार आहे, गर्दी पडणार आहे. कारण की त्याचं मुख्य कारण हे आहे की हे जो फॉर्म तुम्हाला मी दाखवत आहे ह्या फॉर्ममुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मित्र. कारण ह्या फॉर्ममध्ये हे जवळपास 23-24 पेजेसचं फॉर्म आहे. त्याच्यामध्ये सूची क्रमांक 1 मध्ये 4 पेजेस आहेत आणि सूची क्रमांक अजून दुसरी 1 आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रतिज्ञापत्र, शपथपत्रे होते त्याच्यामध्ये 12 पेजेस आहेत. अशा पद्धतीचं फॉर्म आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आपण भरलं पाहिजे याच्यामध्ये आणि काय गोष्टी याच्यामध्ये भरल्या नाही पाहिजे हे प्रामुख्याने समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता खूप सर्व उमेदवार हे 5 वर्ष त्या प्रभागामध्ये चांगलं काम करतात किंवा चांगलं मेहनत करतात आणि जेव्हा हे जर का फॉर्म चुकलं तर तुमची 5 वर्षाची मेहनत वेस्ट गेली, त्याचा अर्थ असा आहे. तर त्यामुळं बरेच उमेदवारांची त्या ठिकाणी दमछाट होताना आपल्याला दिसते. तर सर्वात महत्वाचे हे 4 जे पेज आहेत, सूची क्रमांक 1 मध्ये जे 4 पेजेस आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. हे सूची आता जे इलेक्शन जे रिटर्निंग ऑफिसर जे तपासणार आहे तिकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी, ते हे सर्वात पहिले हे 4 पेजेस त्या ठिकाणी प्रामुख्याने कंपल्सरी भरणं गरजेचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर सूची क्रमांक 1 जे आहे 1 पासून जे 19 जे पेजेस आहेत ते पण अत्यंत महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आहे शपथपत्र. मग त्या शपथपत्रामध्ये त्याची वैयक्तिक माहिती आहे, जो निवडणूक कुठून लढवणार आहे त्याच्या संदर्भातली माहिती द्यायची आहे, त्यांच्या जातीचं दाखल्याच्या संदर्भातली त्याच्यात माहिती द्यायची आहे, तसं त्या मतदारसंघामध्ये जे नाव आहे त्या ठिकाणचं किती नंबर आहे, किती नंबरवरचं त्याचं इलेक्शन आयडीवरचा नंबर, त्या साऱ्या गोष्टी. त्याच्यानंतर त्याला दोघांनी जे काय आपलं 2 सूचक पाहिजे त्याच्या संदर्भातलं माहिती तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक त्याची किती पात्रता आहे, काय काय एज्युकेशन आहे ते आपल्याला डिस्क्लोज करायचं आहे. त्याला किती अपत्य आहे त्याच्या संदर्भातलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी जर असेल किंवा नसेल किंवा त्याला 2 वर्षापेक्षा ची पनिशमेंट झालेली असेल तर त्याला इलेक्शन लढवताच येणार नाही, पहिली गोष्ट. जर ते 2 वर्षापेक्षा किती जो कुठला गुन्हा असेल तो प्रलंबित असेल त्याची माहिती त्या कोण्या न्यायालयाला कुठे आहे, त्याचा दावा क्रमांक हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने द्यावं लागतं. त्याच्यानंतर आता हे एक व्यवसाय आणि मालमत्तेच्या संदर्भामधला हा प्रचंड किचकट विषय आहे. आणि इथंच खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम जे येतो, अनेक लोकांना, वकिलांना महाराष्ट्रात अनेक आम्हाला लोकांनी संपर्क करून याच्यामध्ये खरी गंमत आहे मित्र.
आता याच्यामध्ये काय दिलंय, त्यांचा व्यवसाय किंवा कामधंदा यांचा तपशील आता लागू पडते किंवा हे. मग आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं सगळ्यात महत्वाचं आता वार्षिक उत्पन्नाचा आहे त्याच्यामध्ये एक कॉलम. उमेदवाराचे 3 वर्षाचं जे तपशील आहे, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, कशातून कसं काय काय उत्पन्न झालं एकूण, याच्या संदर्भातलं आहे. दुसरं महत्वाचं त्याच्यामध्ये उमेदवाराचे पती पत्नीचं 3 वर्षाचं तपशील त्या ठिकाणी द्यायचं आहे. तिसरं उमेदवाराच्या अवलंबित 1 आणि मागील 3 वर्षाचे उत्पन्नाचा तपशील. आता हे इथं खरी गंमत आहे, इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना प्रॉब्लेम जास्त येतोय. आता अवलंबित म्हणजे कोण, त्याच्याकडे कोण अवलंबित या शब्दाचा अर्थ आहे, त्याच्यावरती कोण कोण अवलंबून आहे. त्याचा जर का उमेदवार आहे, त्याचा मुलगा असेल किंवा त्याच्यानंतर मुलगी असेल, ते 18 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याचा काही प्रॉब्लेमच नाही त्याचं माहिती इन्फॉर्मेशन याचं. जर त्याच्यापेक्षा जर 18 वर्षापेक्षा मोठा असेल, त्याचा काही बिझनेस असेल, त्याच्या संदर्भातलं सर्व माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे. जे काही त्याचा व्यवसाय आहे ते 3 वर्षाचं त्याचा संपूर्ण तपशील त्या ठिकाणी द्यायचा आहे. आता पुढे जे आहे मालमत्ता व त्याचं दायित्व यांचे तपशील. आता मालमत्तेच्या संदर्भामध्ये आता इथं कॉलम बघा, आपण जर बघितलं तर प्रचंड एकदम खूप छोटं कॉलम्स आहेत. आणि हे जे कॉलम मध्ये प्रत्येक उमेदवार, आता आपण बघतोय पुण्यासारख्याच ठिकाणी खूप म्हणजे नगरसेवकाकडे प्रचंड मोठी संपत्ती असते, पण त्याचा कॉलम जर काही इलेक्शन ऑफिसरने जर बघितलं तर एवढा अगदी एकदम छोटा दिलेला आहे. पण आता एखाद्या उमेदवाराकडे जर का जे मालमत्ता आहे, म्हणजे 7 बरे आहेत, 10 20 बरे आहे, त्याच्याकडे खूप सारे म्हणजे पैशाचे आकडे हे बसतील तर अजिबात बसत नाही. मग आता इथं सरी खरी गंमत आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा सर आमच्याकडे एवढे फ्लॅट्स आहेत, प्रॉपर्टी आहेत, त्याच्यानंतर कंपनी आहेत, फर्म आहेत, बागेरी संस्था आहेत, पण हे याच्यामध्ये बसतच नाही. एवढी छोटी जागा आहे, मग याच्यासाठी काय करावं. तर याच्यासाठी असा हे आहे, आम्ही रिटर्निंग ऑफिसरकडनं असे क्वेश्चन त्यांना विचारले, तर त्याचं म्हणणं होतं की हे तुम्ही फॉर्म पूर्ण टाईप करून घ्या. टाईप केल्याच्या नंतर हा जो कॉलम आहे ह्याच्यामध्ये जे सिक्वेन्स आहे, आता 10 नंबरच्या कॉलम मध्ये आहे सर्व, हे बदलता कामा नाही, कुठंच नाही बदललं पाहिजे. ह्याची जी साईज आहे, आता तुम्ही ऑटोमॅटिकली जेव्हा टायपिंग करता ते याची ऑटोमॅटिक एवढी होईल, बरोबर. पण जो कॉलम आहे, हे सेक्शन जो आहे, कॉलम मोठं होईल तुमचे. जे काही आता मग इथं 15 बरे असू दे, नावं किंवा किती आकडा मोठा असू दे, तुमच्या प्रॉपर्टीचा पैशाचा ऑटोमॅटिक बसून जाईल टायपिंग करून घेत असेल. पण तुम्ही हे कुठल्या पेजवरती आहे आणि हे कुठला कॉलम आहे, याच्यामध्ये तुम्हाला फक्त अक्षर सुद्धा चेंज होता कामा नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे माहिती इन्फॉर्मेशन याच्यामध्ये. आणि इथं सगळ्यात जास्त लोकांना प्रॉब्लेम्स येत होते. आता हे पण तसंच दिलेलं आहे, तर समजा त्याचं परकीय त्याची जसं प्रदेशामध्ये त्याची काही गुंतवणूक असेल त्याच्या संदर्भातलं द्यायचं आहे, शेतीविषयी काही त्याची हे असेल ते द्यायचं, आकर्षक विषयी त्याची इमारतीविषयी प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये वर्णन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण हे आपण जे देतोय हे तुम्हाला शपथपत्रावर देतोय. कधीही लक्षात घ्या, इलेक्शन ऑफिसरनी जे तुमचं बाद जे आहे, या तुम्ही प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली आहे म्हणून करणार नाही. प्रायमापेशी हे तुमचं प्रतिज्ञापत्र तपासलं जाणार नाही. तुमचं प्रायमापेशी हे बघितलं जातं. हे समोरचे 4 पेजेस आहेत आणि पाठीमागचे एनओसी जे काही सांगितले ते बघितलं जातं. कारण प्रतिज्ञापत्र हे तुम्ही ऑलरेडी शब्देवर देताय, पण समोरच्या एखाद्या जर उमेदवाराने हे तुमच्यावर एखाद्याने जर ऑब्जेक्शन घेतलं, हे प्रतिज्ञापत्रामध्ये तुम्ही लिहिलेलं ही चुकीची खोटी माहिती आहे म्हणून तेव्हा मात्र तुम्हाला ते अडचणीचं ठरू शकतं. म्हणून शक्यतो जेवढं होईल तेवढं हे आपल्याला पूर्ण माहिती इन्फॉर्मेशन देणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. आता सगळ्यात महत्वाचं शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपलं घोषणापत्र जे म्हणतो आपण, प्रत्येक पक्षाचं सुद्धा घोषणापत्र असतं. ह्या रकान्यामध्ये तुम्ही निवडून आल्यावर काय करायचं आहे याची सुद्धा इन्फॉर्मेशन या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो. आणि ते सुद्धा ह्या बॉक्सच्या मध्ये हे जे काही तुमचं हे असेल, तुम्ही निवडून आल्यावर काय करणार याचं पण तुम्हाला माहिती द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो भाग भरल्याच्या नंतर हे तुम्हाला नोटराईज करायचं. खूप लोकांची शंका अशी आहे, खूप लोकांचं म्हणणं असं होतं की सर आम्ही 500 रुपयाचं बॉन्ड घेतलंय, त्या बॉन्डवरती आम्ही नोटराईज करायचं काय, हे सर्व हे करू. तर अजिबात असं करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये सूची क्रमांक 1 मध्ये पेज नंबर 1 पासून ते पेज नंबर 12 पर्यंत तुम्हाला नोटरी करून घ्यायचं आहे. एखाद्या नोटराईज वकिलाकडे जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं, नोटरी करून घेणं अपेक्षित आहे, ना की त्या ठिकाणी तुम्हाला बॉन्ड 500 रुपयाचं घेऊन वगैरे टाईप करायची आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म हे करता येईल. त्याच्यानंतर प्रामुख्याने तुम्हाला ज्या मतदारसंघामध्ये तुमचं नाव आहे त्या मतदार लिस्टमध्ये ते पण तुम्हाला ट्रू कॉपी त्याच्यासोबत जोडायची आहे. त्याच्यानंतर जे सूचक आहेत
त्यांचं त्या मतदार यादीमधलं नाव त्याच्यावर पण ती ट्रू कॉपी तुम्हाला जोडायची आहे. तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला बरेचसे एनओसी सांगितलेले आहेत, तुम्हाला ते माहीतच आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी जोडायचं आहे. तर हे अशा पद्धतीचं हे फॉर्म मध्ये थोडक्यामध्ये मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.